नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये. हा जो प्रेझेंटेशन आहे रिजनल सेंटर पुणे इथून सुरू आहे आणि आजचा जो चर्चेचा विषय असणार आहे तो म्हणजे BPSC 134 या विषयाशी निगडीत आपण चर्चा करणार आहोत. आणि प्रामुख्याने ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ॲट स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल म्हणजेच राज्य आणि जिल्हा पातळीवर असलेली प्रशासकीय व्यवस्था याच्याबद्दलचं डिस्कशन आज आपण करूया. आणि त्यातलं प्रमुख मुद्दा जो आपण आज त्याच संदर्भात जो चर्चा करणार आहोत तो म्हणजे हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट, म्हणजे जो ऐतिहासिक संदर्भ आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर एकंदरीत ही पूर्ण प्रशासकीय व्यवस्थेबद्दल असलेली चर्चा असणार आहे. आणि एकंदरीत भारतामध्ये पूर्वीपासून आजपर्यंत कोणत्या प्रकारची व्यवस्था रुजवली गेलेली आहे याच्यावरती आपण प्रकाश टाकूया. या चर्चेचा मूळ उद्देश जो असेल तो म्हणजे एकंदरीत जी प्रशासकीय व्यवस्था असते ती कशा प्रकारे चालते आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय राहिलेली आहे याच्याबद्दलची ही चर्चा असेल. यामध्ये आपण मौर्यन एम्पायर पासून पाहतो, त्यानंतर मुघल एम्पायर देखील भारतामध्ये पाहायला मिळालं होतं आणि शेवटी मग ब्रिटिश एम्पायर उभं केलं गेलं होतं, जिथे ब्रिटिशांनी भारतावरती अनेक वर्ष राज्य केलं. आणि त्यानंतर मग स्वातंत्र्योत्तर काळानंतर आपण नवीन प्रशासकीय व्यवस्था म्हणजे काहीसं पूर्वीचं देखील त्यामध्ये समाविष्ट नक्कीच होतं, परंतु त्यामध्ये काही बदल करून नवीन प्रशासकीय व्यवस्था उभारण्याचं कार्य केलं. आज जे आपण भारत पाहतो हा भारत खूप वेगळा आहे 1947 किंवा 1950च्या भारतापेक्षा. तो या अनुषंगाने, कारण तेव्हापासून ते आतापर्यंत जवळपास 70-75 वर्ष झाली भारतामध्ये अनेक स्थित्यंतर घडून आलेले आहेत, अनेक बदल आपण पाहतो. आणि फक्त केवळ प्रशासनामध्येच बदल झालेले आहेत असं नाही, तर एकंदरीत जो भारतीय समाज आहे त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या एकंदरीत संस्कृतीमध्ये किंवा जे विचार असतात, विचार विनिमय करत असताना जे आपण चर्चा करतो त्यावेळेस त्यातून जो क्रक्स त्यातून मिळतो तो असं दर्शवतो की विचारांसोबतच व्यक्ती देखील बदलत असतो. आणि म्हणून त्या लोकांचे म्हणजेच एकंदरीत नागरिकांचे ज्या मूलभूत गरजा असतात त्या देखील काही प्रमाणात बदलतात. आणि सरकारचं हे मूळ ध्येय असतं की नागरिकांसाठी सोयीस्कर आणि शांततापूर्ण अशा प्रकारचा समाज उभा करायचा, किंवा समाजामध्ये स्थैर्य, त्यासोबतच कायदा व सुव्यवस्था हे सर्व पाहण्याचं जे कार्य असतं हे सरकारचं असतं. आणि जेव्हा आपण सरकार म्हणतो त्यावेळेस केवळ काही मंत्री त्यामध्ये नसतात, तर त्या व्यतिरिक्त परमनंट गव्हर्नमेंट नावाची पण एक यंत्रणा तिथे कार्यरत असते. आणि ज्याला आपण ब्युरोक्रेसी अशा नावाने ओळखतो. ब्युरोक्रेसी ही एक महत्वाची संकल्पना आहे
जी की भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळानंतर तर आहेच, परंतु त्यापूर्वी देखील भारतामध्ये अस्तित्वात होती. आणि याच्यापूर्वी म्हणजेच ब्रिटिश एम्पायर आणि त्याच्यापूर्वी देखील जेवढे रेजिम्स भारतामध्ये होऊन गेले, जेवढ्या राजवटी भारतामध्ये होऊन गेल्या, त्या सर्वांच्या मध्ये एक गोष्ट मात्र समान होती, ती म्हणजे प्रशासकीय व्यवस्था किंवा ब्युरोक्रेसी. प्रत्येक राजवटीमध्ये सरकार चालवण्यासाठी नोकरशाहीची गरज भासते, ब्युरोक्रेसीची गरज भासते. आणि त्यामुळे आज आपण ज्या प्रकारची ब्युरोक्रेसी पाहतो, कदाचित त्या प्रकारची यापूर्वी नसेल, परंतु त्या काळासाठी जी योग्य प्रकारची व्यवस्था हवी असते, ती व्यवस्था आपण ब्युरोक्रेसीमध्ये पाहू शकतो. आणि म्हणून एकंदरीत असं पाहायला मिळतं की प्रशासन जे असते ही काळाची गरज असते. राजवट कोणतीही असू देत, ती लोकशाही राजवट असू शकते किंवा बिगर लोकशाही राजवट असू शकते, की ज्यामध्ये ही ब्युरोक्रेसी नावाची जी संकल्पना आहे ही मात्र पाहायला मिळते. एकंदरीत यातून आपण असं पाहू शकतो की जर कोणत्याही काळामध्ये सरकार चालवायचं असेल तर ब्युरोक्रेसीच्या शिवाय पर्याय नसतो. म्हणजे अशी ब्युरोक्रेसी ही अशा लोकांची संघटना असते किंवा संस्था असते असं आपण म्हणूया, की ज्यामध्ये एकंदरीत सर्व लोक किंवा काही नियुक्त केलेले लोक एकत्र येतात आणि लोकहिताचे निर्णय घेत असतात. निर्णय घेण्यामध्ये राजकीय नेत्यांना मदत करत असतात, त्यांना सल्ला देत असतात आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी देखील करत असतात. तर एकंदरीत तिथे आपण असं पाहू शकतो की जेव्हा राजकीय सरकार देशामध्ये अस्तित्वात नसतं, त्यावेळेस देखील सरकार हे चालत असतं. आणि त्यामुळे हा एक फायदा याच्यामध्ये अशा प्रकारचा होतो की इथे नागरी सरकार तर असणं आवश्यक आहेच, परंतु जर काही अपरिहार्य कारणामुळे नागरी सरकार अस्तित्वात नसेल तर अशा परिस्थितीमध्ये ब्युरोक्रेसी किंवा नोकरशाही स्वतःच्या हातामध्ये पॉवर घेते, सत्ता घेते आणि देश चालवत असते. आणि जेव्हा एखादं नवीन सरकार नियुक्त केलं जाईल त्यावेळेस पुन्हा ते अधिकार त्या सरकारला दिले जातात. आणि अशा प्रकारे हे प्रशासन चालू असतं. आणि जेव्हा एखादा पक्ष जर निवडणुकीमध्ये हरला आणि दुसरा पक्ष जर निवडणुकीमध्ये जिंकून आला तर त्यामध्ये आपण असं पाहू शकतो की ट्रान्सफर ऑफ पॉवर, सत्तेचं हस्तांतरण हे किती सोयीस्कर केलेलं आहे याच्यावरून त्या देशाची, त्या सरकारची परिपक्वता जाणवते. अन्यथा आपण असे अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत की ज्यामध्ये एखादा पक्ष हा निवडणुकीमध्ये हारतो, परंतु हार मानण्यासाठी तयार नसतो. आणि म्हणून एकंदरीत इथे अडचण निर्माण होते आणि जी सत्ता असते ती दुसऱ्या पक्षाला देणं काहीच अवघड होऊन बसतं.
आणि याचं मूळ कारणच हे आहे की इथे सत्ताधाऱ्यांना एका वेळेस वाटू शकतं की ही निवडणूक मॅनिप्युलेट केली गेलेली आहे किंवा एखाद्या व्यक्तीला कोणी हरवू शकत नाही, अशा प्रकारचा आविर्भाव देखील येऊ शकतो. आणि ते येऊ नये यासाठीच लोकशाहीला परिपक्व करणं गरजेचं असतं. जे संस्था आहेत, जे लोकांच्या हितासाठी बनवले गेलेल्या संस्था आहेत, ते बळकट असणं गरजेचं असतं. जसं की संसद असतं आणि न्यायालय असतं. न्यायालयाला आपण एका अर्थाने राज्यघटनेचा रक्षणकर्ता असं देखील मानतो. आणि याचं कारण म्हणजे साधं सोपं आहे की जेव्हा जेव्हा राज्यघटनेची पायमल्ली केली जाईल, राज्यघटनेचा अवमान केला जाईल किंवा राज्यघटनेनुसार सरकार जर चालत नसेल, तर त्यावेळेस न्यायालय हस्तक्षेप करून त्या चुकीच्या गोष्टींना दुरुस्त करण्याचं कार्य करतं. आणि त्यामुळे इथे न्यायालयाचं महत्व जे आहे ते वाढतं. आणि हे होत असताना कोणत्या प्रकारची व्यवस्था स्वीकारावी हा आपल्या समोरचा एक प्रश्न असतो. आपण जेव्हा लोकशाहीबद्दल बोलतो त्यावेळेस याचं उत्तर सर्वांना अपेक्षित असतं किंवा साहजिक आहे की लोकशाहीमध्ये एका अर्थाने अप्रत्यक्षरित्या लोक राज्य करणं अपेक्षित आहे किंवा ते लोकप्रतिनिधींना निवडून देऊन अप्रत्यक्षरित्या लोकांचं सरकार स्थापन करतात. परंतु जे बिगर लोकशाही सरकार असतात तिथे मात्र लोकांना फारशी किंमत दिली जात नाही. आणि याचं कारण देखील असंच आहे. न्यायालयाचं अस्तित्व महत्वाचं ठरतं, कारण केवळ अधिकार दिले गेले हे एखाद्या राज्यघटनेमध्ये लिहून ठेवणं सोपं असतं, परंतु त्याची अंमलबजावणी करणं तितकंच अवघड देखील असतं. कारण जे सत्ताधारी असतात त्यांच्या मनामध्ये पुन्हा हा आविर्भाव येऊ शकतो की काही अधिकार नाही दिले तरी चालून जाईल. परंतु तसं होऊ नये याकरता न्यायालयाची आवश्यकता भासते. न्यायालय इथे वारंवार सूचित करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी आपण कोणत्या प्रकारची व्यवस्था अवलंबतो याला फार महत्व असतं. आणि त्यासाठी प्रशासन ही जी व्यवस्था आहे ती भारतामध्ये कशा प्रकारे रुजवली गेलेली आहे त्याच्यावर आपण नजर टाकूया. सर्वप्रथम आपण कलम 1 भारतीय संविधान यानुसार भारतीय संविधानामध्ये एक जी सुरुवात होते ती सुरुवातच मुळात या वाक्याने होते की इंडिया दॅट इज भारत शॅल बी ए युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजेच भारत हा राज्यांचा एक संघ असेल, एक युनियन असेल. आणि त्यामुळे इथे असं दिसतं की जे सर्व राज्य आहेत त्या राज्यांचा एक संच बनवला जातो आणि त्या राज्याला
एक नाव दिलं जातं आणि त्याला नाव दिलं गेलं भारत, की ज्यामध्ये अनेक राज्य आहेत आणि त्या सर्वांची एक संघटना आहे. जेव्हा आपण फेडरलिझम बद्दल बोलतो त्यावेळेस अपेक्षित असं असतं की राज्याकडे आणि केंद्राकडे दोघांच्याकडे अधिकार अस्तित्वात असतील. परंतु जर भारतीय व्यवस्था आपण पाहिली तर त्यामध्ये असं जाणवतं की भारतामध्ये पूर्ण खऱ्या अर्थाने फेडरलिझम आपण स्वीकारलेला नाही, की ज्यामध्ये राज्य आणि केंद्रांमध्ये समान अधिकारांचं वाटप केलं जाईल. कारण भारतामध्ये जे प्रणाली आपण स्वीकारलेली आहे त्याच्यानुसार जास्तीत जास्त अधिकार हे केंद्राला दिलेले आहेत आणि कमीत कमी अधिकार हे राज्याला दिलेले आहेत. तर केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये सत्तेचं किंवा शक्तींचं विभाजन तर केलेलं आहे, परंतु ते समान विभाजन झालेलं नाही. यामध्ये असमान विभाजन दिसतो, की ज्यामध्ये आपण जास्त अधिकार हे केंद्राला दिलेले आहेत आणि कमी अधिकार हे राज्याला दिलेले आहेत. आणि म्हणून एकंदरीत असं पाहायला मिळतं की भारत ही राज्यांची एक संघटना आहे, तर संघराज्य नाही. याचा अर्थ हा देखील नाही की भारत हा पूर्णपणे संघराज्य नाही, कारण यामध्ये भारतामध्ये संघराज्याची काही वैशिष्ट्य देखील आहेत आणि युनिटरी स्टेट याचे देखील काही वैशिष्ट्य आहेत. तर फेडरलिझम काही प्रमाणात आहे असं आपण यासाठी म्हणतो कारण सत्तेचं विभाजन केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं. परंतु त्यासोबतच हे जे विभाजन आहे हे समान प्रमाणात नाही, आणि म्हणूनच मग असं दिसतं एकंदरीत की असमान प्रमाणात या अधिकारांचं वाटप केलं गेलेलं आहे. त्यातले बहुतांश अधिकार जे आहेत ते केंद्राकडे सुपूर्द केलेले आहेत आणि काही प्रमाणात काही अधिकार हे राज्यांना देखील दिले गेलेले आहेत. त्यामुळे इथे हे स्पष्टपणे आपण पाहू शकतो की अधिकारांचं वितरण तर झालेलं आहे, परंतु ते समान पद्धतीने केलं गेलेलं नाही. तर इथे असमान पद्धतीने झालेलं हे वितरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच भारताला आपण एक संघराज्य म्हणत नाही, तर त्याऐवजी क्वाझी फेडरल किंवा अर्ध संघराज्य असं म्हणतो. कारण भारतामध्ये संघराज्याची काही वैशिष्ट्ये आहेत, परंतु त्यासोबतच युनिटरी फीचर्स देखील आहेत. एकात्म शासनाचे काही वैशिष्ट्य देखील आहेत आणि त्यामुळे आपण हे पाहू शकतो की भारत हा क्वाझी फेडरल स्टेट आहे, की ज्यामध्ये संघराज्य देखील आहे आणि
युनिटरी स्टेट देखील आहे. आणि या भारतामध्ये किंवा भारतीय प्रदेशामध्ये काही राज्य आहेत आणि काही केंद्रशासित प्रदेशांचा देखील समावेश होतो. म्हणजेच एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की काही राज्य हे स्वतंत्र असतात, त्यांना कायदे बनवण्याचा देखील अधिकार असतो, कायद्यामध्ये बदल करण्याचा देखील अधिकार असतो. परंतु केंद्रशासित प्रदेशांना मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकार मिळत नाहीत. आणि म्हणून आपण असं म्हणतो की भारतामध्ये काही राज्य आहेत आणि काही केंद्रशासित प्रदेश आहेत जे की केंद्र सरकारद्वारे नियंत्रित असतात. यामध्ये केंद्र सरकारचा वाटा हा महत्वाचा असतो आणि गरज पडल्यास एखाद्या राज्यावर देखील केंद्र सरकार काही निर्बंध टाकू शकतं किंवा ज्यांना आपण एमर्जन्सी असं म्हणतो, स्टेट एमर्जन्सी, त्याच्या अंतर्गत राष्ट्रपती राजवट देखील लागू केली जाऊ शकते. प्रामुख्याने 3 प्रकारच्या आणीबाणीच्या तरतुदी भारतीय संविधानामध्ये समाविष्ट आहेत. त्यातलं एक म्हणजे नॅशनल एमर्जन्सी किंवा राष्ट्रीय आणीबाणी, जे की संपूर्ण राष्ट्रावरती लागू होते. त्यानंतर दुसरी जी आहे ती म्हणजे स्टेट एमर्जन्सी किंवा प्रेसिडेंट्स रूल इन अ पर्टिक्युलर स्टेट, की ज्यामध्ये एखाद्या केवळ एक किंवा काही राज्यांच्या वरती राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. आणि जे तिसरं आहे ते म्हणजे फायनान्शियल एमर्जन्सी, की ज्यामध्ये कलम 360 अंतर्गत, आर्टिकल 360 याच्या अंतर्गत फायनान्शियल एमर्जन्सी लागू केली जाऊ शकते किंवा एका अर्थाने अशा प्रकारची आणीबाणी की जे अशा व्यवस्थेत लावली जाऊ शकते जेव्हा एखाद्या राष्ट्राची आर्थिक स्थिती ही कमकुवत झालेली असते. अशा परिस्थितीमध्ये आर्थिक आणीबाणी लावली जाऊ शकते. यामध्ये जेव्हा आपण राज्य प्रशासनाचा जेव्हा उल्लेख करतो, स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन किंवा मेकॅनिझम, याचा जर आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर असं दिसतो की याची सुरुवात प्राचीन काळापासूनच झालेली आहे. म्हणजे जेव्हापासून सरकार नावाची यंत्रणा आली किंवा त्याच्याही पूर्वीपासून असं आपण म्हणू शकतो, त्या काळापासून आतापर्यंत ही जी व्यवस्था आहे प्रशासनाची, ती सतत निरंतर कार्यरत राहिलेली आहे, चालत आलेली आहे. जेव्हा हे प्रशासन चालवण्याचं कार्य हाती घेतलं जातं त्यावेळेस जिल्हा प्रशासन म्हणून जिल्ह्याला देखील महत्व प्राप्त होतो. आपण भारतामध्ये पाहिलं तर अनेक जिल्हे आहेत आणि हे जे प्रशासन आहे हे जिल्हा पातळीवरती जास्त प्रभावीपणे कार्यरत असतं असं आपण म्हणू शकतो.
आणि म्हणून जेव्हा राज्य जिल्ह्याची निर्मिती करतो त्यावेळेस त्या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते, की ज्यामध्ये जिल्हाधिकारी हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात. तर इथे एका अर्थाने जर राज्याचं प्रतिनिधित्व कोणी करत असेल तर ते जिल्हाधिकारी करत असतात, हे यातून स्पष्ट होतं. आणि यामध्ये जे महसूल गोळा करणं असतं ते महसूल गोळा करण्याचं जे कार्य असतं ते देखील जिल्हा प्रशासनाद्वारे केला जातो. यामध्ये व्यवस्थापकीय म्हणजे मॅनेजरियल आणि सामान्य प्रशासकीय कर्तव्य देखील एकत्र केले जातात. आणि म्हणून यातून असं निदर्शनास येतं की महसूल, व्यवस्थापकीय आणि सामान्य प्रशासकीय कर्तव्य एकत्र येतात. तर इथे एकंदरीत जेव्हा आपण प्रशासनाची व्याख्या करतो किंवा प्रशासनाबद्दल बोलतो त्यावेळेस डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन किंवा जिल्हा प्रशासन याला फार महत्व प्राप्त होतं. आणि एकंदरीत अशा प्रकारची ही जी यंत्रणा आहे ही सतत चालू राहते आणि प्रशासन जे आहे ते निरंतर आपलं कार्य हे सुरू ठेवतं. आता आपण इतिहासाकडे जाऊया. आणि जेव्हा आपण इतिहासाची सुरुवात करतो त्यावेळेस मौर्य एम्पायर किंवा मौर्य साम्राज्याची सुरुवात कुठून झाली याचा आढावा घेणं क्रमप्राप्त ठरतं. म्हणजे मौर्य एम्पायर मध्ये किंवा जे मौर्य साम्राज्य होतं त्या साम्राज्यामध्ये कोणत्या प्रकारची व्यवस्था आपण सुरू केली होती ती आपण इथून पाहू शकतो. सर्वप्रथम आपण पाहू शकतो की प्रांतीय प्रशासन हे नेमकं काय असतं किंवा कशा प्रकारे कार्य करतं. आणि यामध्ये असं निदर्शनास येतं की राज्याची विभागणी ही प्रांतामध्ये झालेली असते. जेव्हा एखादं राज्य हा राज्य करत असतो त्यावेळेस प्रशासकीय सोयीसाठी राज्याची विभागणी काही प्रांतामध्ये केली जाते किंवा काही जिल्ह्यांच्या मध्ये केली जाते. आणि भारतामध्ये असं मानलं गेलं की जिल्हा ही जी पातळी आहे ही अगदी योग्य अशा प्रकारचं एक युनिट आहे ज्या अंतर्गत या सर्व गोष्टी चालत असतात. आणि प्रांतीय प्रशासनाची जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेस हे समजतं की प्रांत आहे आणि त्याची विभागणी ही राज्यामध्ये केली गेलेली आहे. राज्य म्हणजे एकंदरीत राज्याची विभागणी जी आहे ही जिल्ह्यांच्या मध्ये केली गेलेली असते. आणि हे जिल्हे जे असतात किंवा ह्या जिल्ह्यांचा जो प्रमुख असतो तो म्हणजे गव्हर्नर
असा मानलं गेलं आणि तो सरकारच्या मार्फत नियुक्त केला जातो. त्यामुळे हे जे प्रांतीय अधिकारी असतात हे पूर्वीच्या काळी घराण्यातील व्यक्ती असायचे. कारण जेव्हा राजेशाही असते त्यावेळेस प्रत्येक गोष्टीवरती राजाचं नियंत्रण असावं हे अपेक्षित असतं. आणि यातून असं निदर्शनास येतं की राजघराण्यामधले जे लोक आहेत ते राजाद्वारे या प्रांतांवरती किंवा जिल्ह्यांच्या वरती नियुक्ती घेत असे. त्यानंतर अशोकाच्या काळात तक्षशिला, उज्जैन, तोसाली आणि सुवर्णगिरी इथे मौर्य साम्राज्याचे मुख्यालय होते, ज्यांचे की 4 व्हाईसरॉय हे देखील नियुक्त केलेले होते. मौर्य साम्राज्याच्या प्रांतीय व्हाईसरॉयना सामान्यतः महामात्रांच्या दर्जाच्या मंत्रिमंडळाद्वारे मदत केली जात असे. आणि म्हणून यातून असं पाहायला मिळतं की मंत्रिमंडळाची स्थापना इथे केली गेली. यामध्ये इंडो ग्रीक, पार्थियन, शक, कुशाण यासारख्या परदेशी राज्यकर्त्यांनी प्रांतीय प्रमुखांना अपॉइंट करण्याचं कार्य देखील केल्याचं पाहायला मिळतं. जे प्रांतीय प्रमुख होते त्यांचे देखील इथे नियुक्ती होत असे. गुप्तांनी मात्र प्रांतिक व्यवस्थेची पद्धत बदलली. या गुप्तांच्या सम्राटांनी म्हणजे गुप्त घराण्यामधले जे सम्राट होते सर्वात सक्षम व्यक्तीला प्रांतीय गव्हर्नर म्हणून नियुक्त केले आणि नंतर त्याला उपरिका असं देखील म्हणून ओळखलं जाऊ लागलं. इथे हे गुप्त सम्राट देखील होते आणि जे की सक्षम असतील अशा प्रकारचे प्रांतीय अधिकारी हे गुप्त सम्राटांनी नियुक्त केल्याचं पाहायला मिळतं. काही वेळा प्रांतीय गव्हर्नर हे वंश परंपरागत वाटायचे, कारण एकाच कुटुंबाने अनेक राज्यकर्त्यांचा अंतर्गत प्रांतीय प्रमुख म्हणून काम केले. हे सर्व अधिकारी एकंदरीत राज्य चालवण्यासाठी त्यावेळेच्या सरकारला मदत करत असे. केंद्रात काम करणाऱ्या जवळपास सर्व विभागांच्या शाखा प्रांतांमध्ये होत्या.
हे केंद्रामध्ये काम करत असते आणि काही विभागांच्या शाखा देखील होत्या आणि अशा प्रकारे हे कार्य होतं. या प्रांताधिकाऱ्यांच्या श्रेणीमध्ये अनेक अधिकारी हे कार्य करत होते. त्यातलं एक म्हणजे कुमारमात्य, ज्यांना आपण मुख्यमंत्री असं देखील म्हणतो. त्याच्यानंतर राणा भंडारीकर म्हणजे लष्करी खजिन्याचे कार्यालय की ज्यामध्ये भांडार हे ठेवलं जात असे. तिसरं म्हणजे पोलीस प्रमुख देखील असायचे, ज्यांना आपण दंड पाठाधिकरण असं देखील म्हणतो. त्यानंतर महादंडनायक देखील असायचे, ज्यांना आपण मुख्य न्यायाधीश असं म्हणतो. तर या महादंडनायकांचं कार्य असायचं की कायद्यानुसार हे राज्य चालवणं अपेक्षित आहे आणि जर याचं कोणी उल्लंघन करत असेल तर त्यांना शिक्षा देणं देखील या महादंडनायकाचं कार्य होतं. त्यासोबतच भट स्वपती हे देखील होते. त्यानंतर महाप्रतिहार यांचा देखील यामध्ये समावेश केला गेला होता. मध्ययुगीन काळात जरी वेगवेगळ्या राजवंशांची सत्ता आली होती तरी देखील मुघलांनी भारतीय मध्ययुगीन इतिहासात एक प्रमुख भूमिका बजावली. यामध्ये मुघलांनी भारतावरती अनेक वर्ष राज्य केलं. त्यासोबतच अन्य काही राजे देखील त्यावेळेस अस्तित्वात होते आणि यामध्ये सम्राट हा राज्यातील सर्वोच्च अधिकारी होता. म्हणजेच राजा जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाची सर्वांनी अंमलबजावणी करणं अपेक्षित होतं. तर अशा प्रकारे हा सम्राट राज्य करत असते. त्यामध्ये सैन्याचे कमांडर देखील हे जे सैन्याच्या कमांडरचं नावाचं जे पद आहे हे राजाकडे असायचं की ज्यामध्ये सैनिकांना जे सर्वोच्च आदेश द्यायचे असतील हे सर्व सम्राट किंवा राजा आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत देत असे आणि सम्राट हा सरकारचा प्रमुख म्हणून कार्य करत होता. त्यासोबतच कायदे पंडित होते आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे देखील होते आणि प्रभावी प्रशासनासाठी साम्राज्य हे प्रांतामध्ये विभागले गेले. आणि आपण पाहतो की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स साठी म्हणजेच प्रशासकीय सोयीसाठी अनेक निर्णयांची गरज पडते आणि त्यामध्ये राज्याचं जे विभाजन आहे ते प्रांतामध्ये करणं अपेक्षित असतं. आणि त्यानंतर प्रांतीय प्रशासनाची सुरुवात होते की ज्यामध्ये अकबराच्या काळात प्रांतीय प्रशासनाचा भक्कम पाया तयार झाल्याचं पाहायला मिळतं. संपूर्ण राज्य प्रांतांच्या मध्ये विभागलं जातं, ज्याला सुबा असं म्हणत असे. जे राज्य आहे ते अनेक प्रांतांच्या मध्ये
विभागलेलं पाहायला मिळतं. प्रांतीय युनिट्सचे क्षेत्र निश्चित केले गेले आणि एक समान प्रशासकीय मॉडेल स्थापित केल्याचं पाहायला मिळतं. प्रत्येक प्रांत गव्हर्नरच्या आधिपत्याखाली होता, ज्याला नाझीम, नायाब, सुभेदार किंवा वली असे देखील म्हणत असे. म्हणजे हे जेवढे प्रांत स्थापन केले होते, जेवढे प्रांतांची सुरुवात केली होती, ते सर्व गव्हर्नरच्या आधिपत्याखाली होते. आणि अशा प्रकारे सुभेदार, वली, नायब, नाझीम या नावाने ते ओळखले जात असे. आणि त्याच्यामध्येच राज्यपाल किंवा गव्हर्नर याला देखील जास्त अधिकार दिले गेले होते. कायदा व सुव्यवस्था राखणे, स्थानिक सैन्यावर नियंत्रण ठेवणे ही मुख्यतः राज्यपालांची जबाबदारी होती. म्हणजे राज्यपालांचं हे मुख्य कार्य होतं की त्यांनी समाजामध्ये किंवा त्यांच्या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचं जे व्यवस्थापन आहे ते त्यांनी करावं. जे स्थानिक सैन्य असेल त्या सैन्यावरती नियंत्रण ठेवणं हे त्यांचं कार्य असेल. तर अशा प्रकारची ही काही भूमिका असतात जे राज्यपालांनी पाळणं आवश्यक असतं. यामध्येच प्रामुख्याने हे जे कार्यालय असायचे, म्हणजे जे ऑफिसेस ज्याला आपण म्हणतो की सैन्य असेल किंवा सैन्याचा जो अधिकारी असतो तो असेल किंवा अन्य जे विभाग असतील त्यांचा अधिकारी असेल, शक्यतो हे सर्व शाही रक्ताचे सदस्य किंवा विश्वासू असणं अनिवार्य होतं. म्हणजे जे शाही घराणा असेल त्या घराण्यापैकीच काही लोक हे सरकारचे उच्च अधिकारी म्हणून कार्य करत असे. आणि गव्हर्नरला सुलतानकडून अधिकार प्राप्त होत होते. मध्येच जो राजा असेल त्या राजाकडून गव्हर्नरला, जो गव्हर्नर असेल त्याला अधिकार हे प्राप्त होत असे. आणि जोपर्यंत ते राजाच्या हितामध्ये कार्य करत असतील किंवा राजाच्या गुडबुक्स मध्ये राहत असतील तोपर्यंत गव्हर्नर हा त्या पदावरती विराजमान राहील. आणि जेव्हा ते राजाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करतील किंवा राजा त्यांच्याशी संतुष्ट नसेल त्यावेळेस त्या गव्हर्नरला त्या पदावरून देखील काढून बाजूला केलं जात असे. अजून एक दुसरे महत्वाचं एक कार्यालय होतं, ज्याला आपण दिवाण असं म्हणतो. सुभेदाराच्या अधीन नव्हते. म्हणजे जो कोणी सुभेदार असेल राज्याचा त्या सुभेदाराच्या अधीन मात्र ते येत नव्हते. दिवाण यांच्याकडे महसूल प्रशासनाचा कार्यभार होता. म्हणजे त्यांचं कार्य हेच होतं की राज्यामध्ये किती महसूल येत आहे त्याचा आढावा घेऊन त्याची माहिती संकलित करून ठेवणं आणि त्यासोबतच जे काही उत्पन्न मिळालं असेल, महसूल मिळाला असेल, त्याची एका अर्थाने प्लॅनिंग जो असेल किंवा ते जे महसूल असेल त्याचं कशा प्रकारे वितरण केलं जावं हे सुद्धा दिवाण पाहत असे. आणि हा जो दिवाण असे याला देखील सम्राट म्हणजेच सुलतान नेमत असे. जोपर्यंत सुलतानची इच्छा असेल, राजाची इच्छा असेल, तोपर्यंत दिवाण देखील आपल्या
पदावरती विराजमान असतो. मुघल कालखंडामध्ये देखील जिल्हा प्रशासन किंवा डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन असल्याचं पाहायला मिळतं. हे जे सुबा ज्याला आपण म्हणतो किंवा प्रांत असं ज्याला आपण म्हणतो, याचे देखील पुढे सरकारमध्ये विभागणी झाल्याचं पाहायला मिळतं. आणि मुघल काळात या जिल्ह्यांचा सर्वात जवळचा जो भाग होता तो म्हणजे सरकार किंवा गव्हर्नमेंट. प्रत्येक सरकारचे नेतृत्व हे फौजदार करत होते, जे जिल्हा प्रशासनाचे कार्यकारी प्रमुख म्हणून ओळखले जात असे. तर इथे फौजदाराला महत्वाचं स्थान प्राप्त असतं. तो सुभेदाराच्या खालच्या पातळीवरती काम करत असते. अमल गुजर हा महसुली अधिकारी दिवाणच्या नियंत्रणाखाली काम करत असे. जो कोणी प्रांतीय दिवाण असेल त्यांच्या नियंत्रणाखाली अमल गुजर हा कार्य करत असतो. आणि जो अमल गुजर असेल त्याला मदत करण्यासाठी अनेक लोक उपस्थित असायचे. म्हणजे अनेक अधिकारी अमल गुजरच्या नियंत्रणाखाली कार्य करत होते. इंग्रजांच्या भारतात पहिल्या प्रवेशा दरम्यान भारत हा लहान आणि मोठ्या स्वतंत्र राज्यांमध्ये विभागला गेला होता. प्रवेश ब्रिटिशांनी भारतामध्ये केला त्यावेळेस त्यांनी अनेक राज्यांची निर्मिती केली होती. आणि इंग्रजांनी अनेक राजांना हरवून त्यांचं क्षेत्र जिंकून आपल्या साम्राज्यामध्ये विलीन करण्याचं कार्य हे इंग्रजांनी केलेलं आहे. आणि ज्या प्रकारे ब्रिटिश एम्पायर हे वाढत गेलं त्यानुसार त्यांनी प्रांतांची निर्मिती केली. आणि यामधून असं पाहायला मिळतं की प्रशासकीय सोयीसाठी इथे अनेक प्रांतांची निर्मिती करण्यात आली. आणि ही जी प्रांतांची निर्मिती होती ही पूर्णपणे प्रशासकीय सोयीसाठी अर्थव्यवस्था, लष्करी रणनीती आणि सुरक्षा यावर आधारित होती. म्हणजे एकंदरीत इथे या सर्व गोष्टी हे पाहिल्या जात असे आणि त्यानुसार कोणत्या प्रांताचं किती अधिकार क्षेत्र असावं हे सर्व इथे ठरवलं जाऊ लागलं. आणि ते ठरवण्यासाठी जी प्रांत निर्मिती करायची असेल तर त्यासाठी अर्थव्यवस्था, लष्करी रणनीती, सुरक्षा आणि प्रशासकीय सोय या सर्वांचा विचार इथे होत असे. या ब्रिटिश राजवटीमध्येच काही प्रांतांची रचना आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळते. त्यामध्ये एक जे होते ते म्हणजे राज्यपाल आणि त्यांची कार्यकारी परिषद अंतर्गत प्रांत. म्हणजे जे राज्यपाल होते त्यांची एक अंतर्गत परिषद अस्तित्वात होती आणि त्यानुसार ते कार्य करत होते. त्याच्यानंतर लेफ्टनंट गव्हर्नरच्या आधिपत्याखालील प्रांत. म्हणजे काही ठिकाणी राज्यपालांची नियुक्ती केली गेली होती आणि काही ठिकाणी लेफ्टनंट गव्हर्नरची नियुक्ती केली गेली होती. आणि जो मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे काही प्रांतांमध्ये
मुख्य आयुक्तांच्या आधिपत्याखाली देखील काही प्रांत अस्तित्वात होते. भारत सरकार कायदा 1935 मध्ये अखिल भारतीय महासंघाची कल्पना करण्यात आली, की ज्यामध्ये संपूर्ण राष्ट्र हा एकत्र येईल अशा प्रकारची चर्चा इथे करण्यात आली. आणि या फेडरेशन मध्ये 11 राज्यपालांचे प्रांत आणि 6 मुख्य आयुक्तांचे प्रांत आणि भारतीय राज्य यांचा समावेश आपण पाहू शकतो. म्हणजे हे जे काही महासंघाची स्थापना करण्याची चर्चा सुरू झाली त्यामध्ये यांचा देखील मोलाचा वाटा असल्याचं पाहायला मिळतं, की ज्यामध्ये राज्यपाल असतील, मुख्य आयुक्त असतील आणि काही राज्य देखील अस्तित्वात असतील आणि त्यांचा समावेश या फेडरेशन मध्ये किंवा महासंघामध्ये अपेक्षित होतो. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात 1953 मध्ये संसदेने फजल अली कमिशनची स्थापना केली, की ज्यामध्ये फजल अली हे त्या कमिशनचे अध्यक्ष होते. एच.एन. कुंजरू आणि के.एम. पनिकर यांचा समावेश या राज्य पुनर्रचने आयोगामध्ये केला गेला आणि एकंदरीत या समितीने देखील किंवा आयोगाने देखील आपला अहवाल हा सादर केला. राज्य पुनर्रचना आयोगाने 1955 मध्ये सादर केलेल्या अहवालाच्या आधारे संसदेने राज्य पुनर्रचना कायदा 1956 लागू केला आणि 1956 मध्ये राज्यांची निर्मिती केली गेली. या कायद्याच्या आधारे राज्य ही 2 श्रेणीमध्ये विभागली गेली आहेत. एक म्हणजे राज्य आणि दुसरा म्हणजे केंद्रशासित प्रदेश. त्यासोबतच राज्य कार्यकारिणी देखील असेल, त्याला आपण स्टेट एक्झिक्युटिव्ह म्हणतो. 1935 मध्ये संघराज्य प्रणाली लागू करण्याची योजना होती, परंतु ती पूर्णपणे अंमलात आली नाही. ब्रिटिश राजवटीत केंद्रापासून प्रांतापर्यंतचे सत्तेचे विकेंद्रीकरण देखील झाले. 1935च्या कायद्यात परिकल्पित केलेली संघराज्य योजना ही प्रत्यक्षात येऊ शकले नाही. म्हणजे संघराज्य स्थापन करावा अशा प्रकारची योजना होती, परंतु ती पूर्णपणे अंमलबजावणीमध्ये घेतली गेली नाही. कारण त्यावेळेस देशाच्या फाळणीने अनेक समस्या उद्भवल्या होत्या. कशा प्रकारे देश एकत्रित ठेवता येईल याच्याबद्दल चर्चा सुरू झाली होती. काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी देखील आंदोलन सुरू केलं होतं. एका बाजूला चीन याचा देखील एक प्रकारे भय होता आणि त्यामुळे एकंदरीत असं पाहायला मिळालं की जे घटनाकार होते त्यांनी केंद्राकडे जास्त अधिकार देण्याचा निर्णय घेतला. ब्रिटिश काळामध्येच जिल्हा प्रशासनाची सुरुवात झाली होती आणि जिल्हा हा प्रादेशिक प्रशासनाचा एक प्रमुख केंद्रबिंदू मानला जातो. आणि ज्या मौर्य साम्राज्याने शाही व्यवस्था निर्माण केली त्यामध्येच प्रादेशिक एकक म्हणून त्यांनी जिल्ह्याची स्थापना केली आणि असे करणारे ते पहिले साम्राज्य ठरले.
सध्याच्या जिल्हा प्रशासनाचा पाया वॉरन हेस्टिंग्सच्या काळात घातला गेला होता, की ज्यामध्ये वॉरन हेस्टिंग्सच्या काळातच जिल्हा प्रशासनाची सुरुवात केली गेली होती. आणि त्यामध्ये असं अपेक्षित होतं की जिल्ह्यामार्फत जास्तीत जास्त प्रमाणात कायद्याची अंमलबजावणी ही योग्य प्रमाणे केली जाऊ शकते. आणि त्यामधला जे प्रमुख अधिकारी असतो तो म्हणजे जिल्हाधिकारी. भारतातील जिल्हा अधिकारी हे देशातील प्रशासनाचे प्रमुख म्हणून ओळखले जातात, कारण जिल्हाधिकारी हा एका जिल्ह्याचा प्रमुख या नात्याने कार्य करत असतो. ब्रिटिशांच्या 200 वर्षांच्या राजवटीत हे कार्यालय विकसित झाले होते आणि स्वातंत्र्यानंतर देखील आपण हे अबाधित ठेवलेलं आहे. आपण पाहतो की 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी अधिकार देण्यात आले होते. व्यवहारात मात्र कंपनीने संपूर्ण नागरी प्रशासन हे ताब्यात घेतले नाही आणि त्याची आवड केवळ महसूल, एका अर्थाने जे महसूल असेल ते महसूल गोळा करण्यापुरतच या जिल्ह्याला अधिकार त्यावेळेस दिले गेले आणि नंतर कालांतराने काही अधिकार देखील वाढवण्यात आले. तर ही संपूर्ण चर्चा होती जिल्हा प्रशासनाची, जी पूर्ण पार्श्वभूमी होती त्याचा आपण आढावा घेतलेला आहे आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला की भारतामध्ये जिल्हा प्रशासनाची सुरुवात कशा प्रकारे झालेली आहे. तर यासोबतच आजच्या या चर्चेला आपण इथेच विराम देऊया. धन्यवाद.